लास्ट टाइम जे आपलं लेक्चर झालं त्या लेक्चरमध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम रीड करून हाऊ टू कन्स्ट्रक्ट लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं आणि 3 वेगवेगळे स्टेटमेंट आणि त्याच्यावरून आपण लिनियर इक्वेशन्स फॉर्म केलं होतं. त्याच्यामध्ये अझम्पशन्स असं होतं आपलं का 2 फ्रेंड होते, सार्थक साक्षी, त्यांचं सार्थकचं एज X इयर्स, साक्षीचं एज Y इयर्स आणि 3 वेगवेगळ्या कंडिशन्स होत्या आणि प्रत्येक कंडिशनवरून काय भेटत होतं आपल्याला एक लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर त्या लेक्चरमध्ये आपण फक्त हाऊ टू कन्स्ट्रक्ट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल एवढंच आर्टिकल बघितलं होतं. आपण कुठलंच लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केलं नव्हतं, कुठलेच एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये घेतले नव्हते. जस्ट ते लेक्चर्स जे होतं लास्ट लेक्चर त्याच्यामध्ये आपण फक्त हाऊ टू कन्स्ट्रक्ट लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल एवढंच बघितलं होतं. आजच्या लेक्चरला आपण ॲक्च्युली ते लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल कन्स्ट्रक्ट करून सायमल्टेनियसली आपण ते दोन्ही पण इक्वेशन्स सॉल्व्ह करणार आहेत आणि व्हॅल्यू जे आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितलं, जे काही एम आहे त्या एक्झाम्पल्सचं ते आपण अचीव्ह करणार आहे. तर आजच्या लेक्चरमधलं आपलं फर्स्ट जे एक्झाम्पल्स आहे हे बोर्डवरती मी लिहिलेलं आहे. स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट केअरफुली एकदा फक्त रीड करायचं असतं आणि त्याच्यावरून आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येतो काय लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. तर केअरफुली सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे हा जे वर्ड प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट केअरफुली रीड करायचं आहे. तर स्टार्टिंगला आता स्टेटमेंट जे एक्झाम्पल्स आहे त्याच्यामध्ये बरेच लाईन्स येणार येतं, कारण मोठ्या वर्ड प्रॉब्लेममध्ये जे लाईन 3-4 लाईनचे प्रॉब्लेम असता येतं, तर एकाच वेळेस सगळा प्रॉब्लेम रीड करायचा नाही, तर ते कन्स्ट्रक्टच होणार नाही. तुम्ही जर स्टार्ट केलं तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 40 सेंटीमीटर, लेंथ ऑफ रेक्टँगल इज मोर दॅन डबल द लेंथ ऑफ फाइंड द लेंथ ऑफ व्हॉटेवर, तर कन्स्ट्रक्टच होणार. एकाच वेळेस सगळं रीड करून टाकायचं नाही, ठीक आहे. थोड्या थोड्या पार्टमध्ये जे स्टेटमेंट आहे ते रीड करायचं आहे, त्याचा जो मिनिंग आहे तो समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर जो मेन पार्ट आहे इम्पॉर्टंट रीडिंग, याच्यामध्ये रीडिंगच इम्पॉर्टंट आहे, केअरफुली रीड करायचं आहे फक्त. तर पाहता काय आहे स्टेटमेंट, द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. रेक्टँगल आहे एक आयत, मराठीत त्याला आयत म्हणते. तर ते आयताचे जे पेरिमीटर आहे तो पेरिमीटर 40 सेंटीमीटर आहे. आता हे सगळं जे काय सॉल्व्ह करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे, हे सगळं व्यर्थ आहे जोपर्यंत आपल्याला रेक्टँगल म्हणजे काय तेच माहिती जर नसेल तर हे सॉल्वच होणार नाही, ठीक आहे. स्टार्ट ह्या प्रॉब्लेमची काय आहे, द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. आयत जो आहे त्याचं पेरिमीटर 40 सेंटीमीटर आहे असं दिलंय. आयतमध्ये अशा टाईपचा मराठीत आयत तर म्हणतात त्याला चौरस, चौकोन, जास्त मराठीत माहिती नाही, पण एक असा असतो रेक्टँगल, ठीक आहे. याच्या ज्या समोरच्या ज्या बाजू असतात त्या सेम असतात, लेंथनी सेम असतात आणि ह्या 2 बाजू पण लेंथनी सेम असतात, ठीक आहे. सपोज ही लेंथ जर x असेल तर ही लेंथ सुद्धा x असते, असा मिनिंग असतो. आणि याला लेंथ पण म्हणते, जी जास्त आहे त्याला लेंथ म्हणतात आणि ही जी छोटी जिचं लेंथ आहे त्याला आपण ब्रेड्थ म्हणणार आहे. आणि ही जर y असेल तर हे पण y असते. असाच फक्त रेक्टँगलचा मिनिंग आहे. समोरच्या ही जी काही लेंथ साईड्स असतात त्याच्या लेंथ सेम असतात. ही जर x असेल लांबी तर हे पण x आहे, हे जर y असेल तर हे पण y आहे. असा फक्त रेक्टँगल असतो, याचा मिनिंग रेक्टँगलचा मिनिंग असा असतो. आणि पेरिमीटर म्हणजे काय असतं, तर हे जे 4 पण साईड आहेत त्या 4 पण साईडच्या जी लेंथ आहे त्याची सम, त्याला आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल म्हणतो. धिस लेंथ प्लस दिस लेंथ प्लस दिस लेंथ प्लस 4 पण साईड्स जे आहेत त्यांच्या लेंथची सम करायची आहे, त्याला आपण म्हणणार आहे तर पेरिमीटर. तर असं गिवन आहे पहिल्या लाईनमध्ये, द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. जर एखादा रेक्टँगल जर असेल तर समोरासमोरच्या ज्या साईड्स असतात त्यांची लांबी जी असते सेम असते, ही रुंदी पण सेम असते, ठीक आहे. लांबी आणि रुंदी सेम असते, ह्या 2 लांबी ह्या 2 रुंदी सेम असतात आणि पेरिमीटर ह्या सगळ्यांची बेरीज असते, त्याला पेरिमीटर म्हणते. तर ही पेरिमीटर आपल्याला दिलेली आहे 40 सेंटीमीटर. लेंथ ही साईड आहे, ही लेंथ काय आहे, लेंथ ऑफ द रेक्टँगल, आयताची जी लांबी आहे ती आयताची लांबी काय आहे, मोर आहे, जास्त आहे. जास्त कशापेक्षा, डबलपेक्षा. आणि डबल कशाची, डबल इट्स ब्रेड्थ. ही जी रुंदी आहे त्या रुंदीचं जर डबल केलं तर त्याच्यापेक्षा पण 2नी जास्त आहे, ठीक आहे. आयताची लांबी
जास्त आहे. कशापेक्षा जास्त आहे तर रुंदीच्या डबलपेक्षा 2 जास्त. म्हणजे ही रुंदी आहे, ही लांबी आहे, त्या रुंदीचं जर डबल केलं तर त्या डबलपेक्षा पण 2 जास्त आहे काय लांबी, असं आपल्याला गिव्हन आहे. तर 2 कंडिशन्स याच्यामध्ये गिव्हन आहेत. पेरिमीटर जो आहे रेक्टँगलचा पेरिमीटर, आयताचा पेरिमीटर काय आहे 40 सेंटीमीटर आहे असं दिलंय. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज काय आहे 40 सेंटीमीटर. आणि लांबी जी आहे ती लांबी काय आहे ह्या रुंदीच्या डबल जर केली, लेंथ जी आहे ती काय आहे ब्रीडचा डबल केली. ब्रीड्स म्हणजे रुंदी, लेंथ म्हणजे लांबी, सिंपल. ठीक आहे. जर रुंदीच्या डबल केलं तर त्याच्यापेक्षा पण 2 जास्त आहे लांबी. रुंदीच्या डबलपेक्षा 2 जास्त आहे काय लांबी. आणि पेरिमीटर काय ह्या सगळ्यांची बेरीज 40 आहे असं गिव्हन आहे. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लांबी आणि रुंदी फाइंड आउट करायची, आयताची लांबी आणि रुंदी फाइंड आउट करायचे. तर हा टोटल असा प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये पण मला काहीतरी फाइंड आउट काय करायचं आहे, लेंथ आणि ब्रेड. तर मग ह्याच लेंथ आणि ब्रेडला मला काहीतरी ॲझ्युम करावं लागेल व्हेरिएबल. सपोज एक्स इज अ लेंथ, वाय इज अ ब्रेड, ह्या टाईपमध्ये काहीतरी तर मला अझम्पशन करावं लागणार आहे, मानावं लागणार आहे, समजावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर इक्वेशन फॉर्म होते आणि त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह करू शकतो. तर आपण याचं सोल्युशन काय आन्सर पार्ट स्टार्ट करू. ठीक आहे. सपोज हे जे एक्झाम्पल आहे याचं स्टार्ट आन्सर, याचं स्टार्टच कशाने झालंय, सपोजनी, समजा, माना. आणि काय सपोज करायचं आहे, सपोज द लेंथ ऑफ रेक्टँगल इज एक्स. सपोज लांबी जी आहे त्या आयताची लांबी, मी तर रेक्टँगल ड्रॉ करतोय. सपोज ही एक्स आहे, सपोज ही वाय आहे, असा असतो रेक्टँगल. ठीक आहे. तर ही जी लांबी आहे ही लांबी मी एक्स आहे असं मानलंय. ठीक आहे, लांबी एक्स आहे असं मानलंय. आणि रेक्टँगलमध्ये काय असतं, हे जे 2 साईड्स असतात ते सेमच असतात. तर मग ही सुद्धा एक्सच आहे. सपोज मी काय मानलंय, ॲझ्युम केलंय, मानलंय, काय मानलंय तर लांबी जी आहे आयताची ती एक्स आहे असं मानलंय. मग हे एक्स असेल तर ही पण एक्स आहे. ठीक आहे, आयताची तशी प्रॉपर्टीज आहे. आणि अजून एक गोष्ट मला मानायची आहे, सपोज द लेंथ ऑफ रेक्टँगल इज एक्स असं मानलंय. ऑल्सो सपोज दॅट ब्रीथ ऑल्सो अजून एक गोष्ट मला मानायची आहे. काय मानायची आहे, ब्रीथ ऑफ रेक्टँगल इज अ वाय. म्हणजे आयताची जी रुंदी आहे ती वाय आहे असं पण मानायचं आहे. ठीक आहे. तर मग रुंदीचा प्रॉब्लेम, ही जर वाय असेल ही लेंथ तर हे पण वाय आहे. असंच आयताची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यानुसार असंच होतंय. ही जर वाय असेल तर ही पण साईड वाय आहे आयताच्या प्रॉपर्टीनुसार. तर मी 2 गोष्टी मानल्यात, लांबी एक्स आहे असं मानलंय, रुंदी वाय आहे असं मानलंय. तर आयताची प्रॉपर्टी ही जर साईड एक्स असेल तर ही ऑटोमॅटिकली एक्स होते. आयत समोरचे जे काय साईड्स असतात त्याची लांबी ते जर मोजली तुम्ही तर ती सेमच असते, रुंदी पण मोजली तर ती सेमच असते. असा मी प्रॉपर्टी असते आयताची. आणि जर सर्वच बाजू ह्या सेम झाल्या तर तो स्क्वेअर होतो, चौकोन होतो. ते नंतरचा पार्ट आहे. पण सध्या लांबी एक्स आहे आणि रुंदी वाय आहे असं मी मानलंय. ठीक आहे. मानल्यानंतर आता रीड करायचं आहे फर्स्ट लाईन, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. जर आयत आहे त्याचा पेरिमीटर 40 सेंटीमीटर आहे असं आपल्याला गिव्हन आहे. आणि पेरिमीटर म्हणजे काय मी सांगितलंय तर चारही ज्या साईड आहेत त्या साईडची सम करायची आहे. ठीक आहे. तर ती 40 सेंटीमीटर आहे. मग आता ही साईड प्लस ही साईड प्लस ही साईड प्लस ही साईड या सगळ्यांची बेरीज 40 आहे असं दिलंय. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर असं आपल्याला गिव्हन आहे. आणि पेरिमीटर म्हणजे काय, ह्या चारही साईडची सम करायची आहे. आणि चारही साईड तुम्हाला माहिती आहे, ही एक्स आहे, ही एक्स आहे, ही वाय आहे, ही वाय आहे. तर या चारहींची सम किती आहे 40. ATC याचं म्हणजे अकॉर्डिंग टू द कंडिशन. आणि मी फर्स्ट लिहितोय
ठीक आहे, पहिली कंडिशन. ह्या कंडिशननुसार अजून एक कंडिशन आहे त्याच्यानुसार ATC अकॉर्डिंग टू द कंडिशन 1. ठीक आहे, टेक्स्टबुकमध्ये तसंच यूज केलं, मी पण तसंच यूज करतोय. ATC याचा मिनिंग आहे अकॉर्डिंग टू कंडिशन. जी कंडिशन आहे त्या कंडिशननुसार, फर्स्ट कंडिशननुसार पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. ह्या कंडिशननुसार, तर ह्या कंडिशननुसार काय होईल, ही सगळ्यांची बेरीज, धिस साइड x प्लस धिस साइड y प्लस धिस साइड x प्लस धिस साइड y हे 40 आहे, अशी आहे फर्स्ट कंडिशन. पण याला x प्लस y प्लस x प्लस y असं सगळं लिहिण्यापेक्षा x प्लस x 2x, y प्लस y 2y, तर 2x प्लस 2y, 2x प्लस 2y हे 40 आहे. अजून कशाला जास्त, याला 2 2 2 सगळीकडे कॉमन येईल, मी 2 ना थ्रूआउट डिवाइड करतोय, तर मला भेटेल x प्लस y इक्वल्स टू 20. थ्रूआउट 2 ना डिवाइड केलं, याला जर 2 ना डिवाइड केलं 2/2 1 होऊन जाईल, 1 इंटू x म्हणजे x, 2/2 परत 1 होऊन जाईल, 1 इंटू y म्हणजे y, आणि 40/2 हा 20 होऊन जाईल. तर हे भेटेल आपल्याला फर्स्ट इक्वेशन पहिल्या कंडिशननुसार. आता दुसरी कंडिशन अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, आणि सेकंड कंडिशन याच्यानंतर दिलेली आहे. आता सेकंड कंडिशन आहे लेंथ ऑफ द रेक्टँगल. ही जी साईड आहे, लेंथ ऑफ द रेक्टँगल हे काय आहे, मोर आहे, जास्त आहे. कशापेक्षा, तर डबल ऑफ ब्रीथ. याचं जर डबल केलं तर त्याच्यापेक्षा 2 जास्त आहे. तर मला सांगा ब्रीथची डबल काय होईल, 2y, कारण ब्रीथ y आहे, त्याचा डबल होईल 2y. आणि याच्यापेक्षा काय आहे, 2 जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये जर 2 मिळवले तर मला काय भेटणार आहे, लेंथ भेटणार आहे, आणि लेंथ काय आहे, x आहे. ठीक आहे, हे इक्वेशन फॉर्म होते. लेंथ ऑफ द रेक्टँगल म्हणजे हे लेंथ ऑफ द रेक्टँगल काय आहे, मोर आहे म्हणजे जास्त आहे. आणि कशापेक्षा, डबल द ब्रीथचा डबल, ब्रीथ तर y आहे, ब्रीथचे डबल केलं तर 2y होईल, त्याच्यापेक्षा 2 जास्त, याच्यापेक्षा 2 जास्त, म्हणजे ब्रीथ डबल ऑफ ब्रीथ जर केलं आणि त्याच्यामध्ये जर 2 मिळवले तर ते x भेटून जाईल. याला मी थोडं चांगल्या टर्ममध्ये लिहितोय. हा 2y जर मी राईट हँड साईडला शिफ्ट केला तर तो -2y होईल इक्वल्स टू 2, म्हणजेच मला इक्वेशन भेटतंय x मायनस 2y इक्वल्स टू 2. आणि हे सेकंड इक्वेशन जस्ट रिअरेंजमेंट. ठीक आहे, x हा पॉझिटिव्ह 2 आहे, राईट हँड साईडला शिफ्ट केला तर तो होईल -2y, तर इकडं राहील x मायनस 2y, इकडं होईल फक्त 2, तर x मायनस 2y इक्वल्स टू 2. तर मला भेटत आहेत हे 2 इक्वेशन्स. आणि हे 2 इक्वेशन आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन सायमल्टेनियसली जर सॉल्व्ह केले तर x आणि y च्या व्हॅल्यू भेटतात. x आणि y च्या व्हॅल्यू भेटतात म्हणजेच काय भेटेल, लेंथ आणि ब्रेथ भेटेल. आणि आपल्याला पण लेंथ आणि ब्रेथच फाइंड आउट करायची आहे. तर आता हे 2 इक्वेशन आहेत, आपण कसे सॉल्व्ह करू शकतो, तर कसे पण जे आपल्याला 3 मेथड माहिती आहेत सॉल्व्ह करण्याच्या, त्याच्यानुसार आपण कसे पण सॉल्व्ह करू शकतो इथं. तर पहिलं जर मी इथं जर बघितलं तर मला इथं वायचा कोएफिशियंट 1 दिसतो, काही नाही म्हणजे वायचा कोएफिशियंट 1 आहे आणि इथं वायचा कोएफिशियंट -2 आहे. तर मी सिम्पली काय करतोय, याला 2 ना मल्टिप्लाय करतोय. पहिल्या इक्वेशनला मी काय करतोय, 2 ना मल्टिप्लाय करतोय. आणि 2 ना मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, तर 2x प्लस 2y इक्वल्स टू 40. पण इथं मग वायचा कोएफिशियंट 2 होईल, इथं वायचा कोएफिशियंट -2 आहे, आणि ते जे 2 इक्वेशन आहे ॲड केल्यानंतर y इलिमिनेट होईल आणि x ची व्हॅल्यू भेटेल. तर मी ह्या फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करतोय, कशाने, तर 2 ने मल्टिप्लाय इक्वेशन 1/2, 2 ना मल्टिप्लाय करतोय. आणि मला काय भेटेल, तर मला भेटेल 2x प्लस 2y इक्वल्स टू 40. सगळीकडे 2 ना मल्टिप्लाय, x आहे तर 2x होईल, y आहे तर 2y होईल, 20 आहे तर 40 होईल, सगळं डबल होऊन जाईल. आणि हे इक्वेशन माझं थर्ड इक्वेशन. आता जर बघितलं सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन, याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे x मायनस 2y इक्वल्स टू 2, आणि दुसरी इक्वेशन आहे 2x प्लस 2y इक्वल्स टू 40. जर वायचा कोएफिशियंट बघितला इथं -2 इथं +2, जर हे 2 इक्वेशननी ॲड केले सेकंड आणि थर्ड तर तिथून y इलिमिनेट होऊन जाणार आहे आणि मला x ची व्हॅल्यू भेटणार आहे. तर मी हे 2 इक्वेशन ॲड करतोय. ॲड काय इक्वेशन ॲड करायचे, इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. ॲड इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. आणि मला काय भेटतंय ॲड केल्यानंतर, तर मी ते लिहितोय
आता पहा ॲड कसं करायचं, तर ॲड लेफ्ट हँड साईड ॲड करायची, राईट हँड साईड ॲड करायची. आता लेफ्ट हँड साईड तर याची x मायनस 2 आहे, याची लेफ्ट हँड साईड 2x प्लस 2 आहे. ह्या दोन साईड ॲड करायच्या आणि इक्वल्स टू करून राईट हँड साईड पण ॲड करायची. राईट हँड साईड 2 आहे, राईट हँड साईड 40 आहे, ते पण ॲड केल्यानंतर राईट हँड साईड 42 होणार आहे, याच्याबद्दल काही डाऊट नाही. तर मी फक्त आता लेफ्ट हँड साईड ॲड करतोय. आता लेफ्ट हँड साईडमध्ये एक्सच्या ज्या गोष्टी आहेत त्या ॲड करायच्या. इथं x आहे, इथं 2x आहे, आपल्याला तर ॲड करायचे. तर x आणि 2x याचे ॲडिशन होईल 3x. ठीक आहे. आणि -2y आणि +2y हे जर ॲड केले तर हे 0 होणार आहे. आपण ॲडिशनच त्याच्यासाठी केलेली आहे. ठीक आहे, कारण 0 y राहणारच नाही, y एलिमिनेट होऊन जाणार आहे. तर -2y + 2y हे ॲडिशनमध्ये मात्र 0 होऊन जाणार आहे. आणि राईट हँड साईडची ॲडिशन होईल 2 आणि 40, ती ॲडिशन होईल 42. ठीक आहे. आता 3x + 0 म्हणजे 3x = 42 एवढं होऊन जाईल. ठीक आहे, 3x = 42. मी बाकीचा पार्ट रब करतोय. आता ॲक्च्युली खूपच इझी झालं हे सगळं, प्रॉब्लेम लगेचच सॉल्व्ह झाला. कारण इथं मला x ची व्हॅल्यू भेटलेली पण आहे आणि x ची व्हॅल्यू काय आहे, तर 3x = 42 म्हणजे x = 42 डिवायडेड बाय 3 एवढंच आहे. x ची व्हॅल्यू भेटून गेली, y ची व्हॅल्यू पण लगेच भेटेल. तर आपण फाइंड आउट करू x ची व्हॅल्यू क्विक एका ह्याच्यामध्ये. 3x = 42, 3x = 42 याचा मिनिंग होतो x = 42 डिवायडेड बाय 3 म्हणजेच x = 40. 42 डिवायडेड बाय 2, 42 ला डिवाइड करायचं आहे 3 ना. 14 3 = 42 अँड देअरफॉर x = 14. आणि x तर मी काय अजून केलं तर लेंथ ऑफ द रेक्टँगल म्हणजे त्या आयताची जी लांबी आहे ती 14 भेटलेली आहे आणि रुंदी पण भेटून जाईल. रुंदी कशी भेटेल, कुठल्या पण एका इक्वेशनमध्ये x = 14 पुट करा. माझे सगळेच इक्वेशन एलिमिनेट झाले, तरी माझ्याकडे जे थर्ड इक्वेशन आहे याच्यामध्ये मी पुट करतोय. पुट x = 14 ही जी व्हॅल्यू आहे 1 2 3 जेवढे इक्वेशन भेटले होते त्याच्यापैकी कुठं जरी पुट केली तरी y ची व्हॅल्यू भेटते. पण ते माझ्या रब झालेत. मी थर्ड इक्वेशन जे माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पुट करतोय. पुट x = 14 इन इक्वेशन 3 आणि मला तिथून भेटणार आहे y ची व्हॅल्यू. तर काय थर्ड इक्वेशन 2 × x आहे आणि x ची व्हॅल्यू आहे 14, तर 2 × 14 प्लस 2 × y = राईट हँड साईडला 14. याच्यामध्ये फक्त मी काय केलंय, x ची व्हॅल्यू 14 पुट केली. तर 2 × 14 होईल 28 प्लस 2 × y = राईट हँड साईडला 40 एवढंच राहील. या स्टेपमध्ये मी फक्त हा प्रोडक्ट केलाय 2 × 14 तो होईल 28. आता हा 28 लेफ्ट हँड साईडला पॉझिटिव्ह आहे, राईट हँड साईडला जाऊन तो निगेटिव्ह होईल. मग लेफ्ट हँड साईडला राहील फक्त 2y = राईट हँड साईडला हा 40 आहे आणि हा लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला निगेटिव्ह होऊन जाईल. ठीक आहे, लेफ्ट हँड साईडला पॉझिटिव्ह आहे, राईट हँड साईडला निगेटिव्ह होऊन जाईल. तर 2y = 40 मधून 28 सबट्रॅक्ट करायचं. 40 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर 12 होईल. तर 2y = 12 असेल तर y = सिम्पली 12/2 म्हणजेच y = 6 होईल. आणि 6 ही काय आहे तर रुंदी आहे y तर मी काय अजून केलं, y इज द ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल म्हणजे y ला मी काय म्हटलं होतं, आयताची ती रुंदी आहे, आयताची ती रुंदी आहे. तर मला भेटलंय x = 14 आणि y = 6. x = 14 आणि y = 6 या दोन व्हॅल्यूज भेटल्या. आणि y म्हणजेच काय आहे, ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल, आयताची रुंदी आहे. x म्हणजेच काय आहे तर लांबी आहे, आयताची लांबी आहे, लेंथ ऑफ द रेक्टँगल. तर आयत जो होता त्याचं पेरिमीटर 40 दिलं होतं आणि जी लांबी आहे ती लांबी काय दिली, ती रुंदीच्या डबलपेक्षा 2 ने जास्त. आणि आपण ॲक्च्युली जर इथं करून बघितलं तर ही रुंदी आहे, याचा जर डबल केला तर 12 होईल आणि त्याच्यापेक्षा 2 ने जास्त आहे काय, लांबी. आणि तर हे सगळे जे उत्तर आलेत आपले लांबी आणि रुंदीचे, ते उत्तर बी बरोबर आहे. त्याच्या कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन सॅटिस्फाय करतात. ही जी लांबी आहे ती काय आहे, रुंदीच्या डबलपेक्षा 2 ने जास्त. ही रुंदी आहे, याचा जर डबल केला तर 12 होईल, त्याच्यापेक्षा 2 ने जास्त म्हणजे 14 आहे लांबी. आणि हे पेरिमीटर जर तुम्ही ॲड केलं तर लांबी 2 वेळा आणि रुंदी 2 वेळा ॲड केल्यानंतर पेरिमीटर भेटतो. लांबी जर 2 वेळा ॲड केली तर 14, रुंदी 2 वेळा ॲड केली तर 14 2 वेळा ॲड केली 28, रुंदी 2 वेळा ॲड केली 12, 28 12 40 आणि पेरिमीटर 40 आहे असं पण गिवन आहे. ठीक आहे, आपण अजून एक एक्झाम्पल याच्यावरती सॉल्व्ह करणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, मी हे सगळं पार्ट आता रब करतोय.
टू नंबर्स, नेक्स्ट एक्झाम्पल, दोन नंबर्स येतात, टू नंबर्स डिफर बाय 3. आता फर्स्ट थिंग ह्या सगळ्या गोष्टीचा मिनिंग समजायला पाहिजे. द सम ऑफ टॉईस, सम म्हणजे बेरीज ऑफ टॉईस द स्मॉलर नंबर and thrice the larger number. तर पहा असं एक एक्झाम्पल आहे. एक वर्ड प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये काही कंडिशन्स दिल्या आहेत. कंडिशन रीड करून आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. तर आता आपण अगोदर तो जो प्रॉब्लेम आहे तो केअरफुली थोडा रीड करू. टू नंबर्स, दोन नंबर्स आहेत, ठीक आहे. टू नंबर्स डिफर बाय 3, दोन नंबर्स आहेत आणि त्या दोन नंबरमध्ये जे अंतर आहे, गॅप जो आहे, डिफरन्स, दोन्हीची वजाबाकी थोडक्यात, ठीक आहे, ती किती आहे? 3 आहे. दोन नंबर्स येतं आणि दोन्ही नंबरमध्ये जो डिफरन्स आहे, दोन्हीची जर वजाबाकी केली तर ती 3 येते. आणि वजाबाकी कशी करणार? मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करणार. त्याच्यानंतर आपल्याला काय भेटेल? दोन्हीची वजाबाकी भेटेल, म्हणजे दोन्हीचा डिफरन्स भेटेल. तर दोन नंबर येतं, त्या दोन्हीचा डिफरन्स 3 आहे. म्हणजेच डिफरन्स 3 आहे म्हणजे काय? दोन्हीची वजाबाकी 3 आहे. आणि वजाबाकी म्हणजे काय? तर आपण मोठ्या नंबरमधून जर छोटा नंबर वजा केला तर आपल्याला 3 भेटणार आहे. दोन नंबर आहेत, दोन नंबरमधून जर त्याच्यातला मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट केला तर 3 भेटेल. तर एवढा मिनिंग आहे इथपर्यंतच्या लाईनचा. दोन नंबर आहेत, मोठ्यातून छोटा वजा केला तर आपल्याला 3 भेटते. आणि अजून द सम म्हणजे बेरीज. बेरीज कशाची? टॉईस ऑफ द स्मॉलर नंबर, छोट्या नंबरचा डबल. अँड इथे दिलाय अँड थ्राईस ऑफ द लार्जर नंबर, मोठ्या नंबरचा ट्रिपल, ठीक आहे. यांची बेरीज 19 आहे, 19 आहे. पहा कोणाची सम? द सम म्हणजे बेरीज, पण कोणाची बेरीज? टॉईस ऑफ द स्मॉलर नंबर, छोट्या नंबरचा डबल. छोट्या नंबरला 2 ने गुणायचं, ठीक आहे, आणि मोठ्या नंबरला 3 ने गुणायचं. थाईस द नंबर, थाईस म्हणजे 3 पट, ठीक आहे. टॉईस म्हणजे 2 पट, डबल, ठीक आहे. तर छोट्या नंबरला 2 ने गुणल्यानंतर आणि मोठ्या नंबरला 3 ने गुणल्यानंतर त्यांची सम करायची. कोणाची सम करायची आहे? टॉईस द स्मॉलर नंबर, छोट्या नंबरला 2 ने गुणून मोठ्या नंबरला 3 ने गुणून त्यांची सम करायची आणि ती सम येते 19. आणि आपल्याला काय करायचं आहे मग? फाइंड द नंबर्स, ते दोन नंबर फाइंड आउट करायचे. तर इथं पण आपल्याला काय करावं लागणार आहे? काहीतरी अझम्पशन करावं लागणार आहे. दोन नंबर आहेत, एक छोटा आहे, एक मोठा आहे, ठीक आहे. आणि त्या दोन्हीची वजाबाकी म्हणजे मोठ्यातून जर छोटा सबट्रॅक्ट केला तर ती 3 येत आहे, असा मिनिंग आहे पहिल्या स्टेटमेंटचा. आणि दुसऱ्या स्टेटमेंटचा काय मिनिंग आहे? बेरीज. कशाची बेरीज? छोट्या नंबरचा डबल आणि मोठ्या नंबरचा ट्रिपल, ठीक आहे. डबल म्हणजे 2 ने गुणल्यानंतर, ट्रिपल म्हणजे 3 ने गुणल्यानंतर. तर छोट्या नंबरला 2 ने गुणायचं, मोठ्या नंबरला 3 ने गुणायचं आणि त्यांची बेरीज 19 येते, 19 येते, असं गिवन आहे. तर आपल्याला ते दोन नंबर कोणते येतं ते फाइंड आउट करायचं आहे. तर आपण काहीतरी आपल्याकडं अझम्पशन पाहिजे, काहीतरी आपल्याला मानावं लागणार आहे, काहीतरी समजावं लागणार आहे. तर काय समजावं लागणार आपल्याला? इथं छोट्या नंबरला एक्स, मोठ्या नंबरला वाय, असं काहीतरी समजावं लागणार. तर सपोज, म्हणजे कशाला पण काही समजल्यानंतर काही प्रॉब्लेम होणारच नाही. सपोज द स्मॉलर नंबर इज एक्स. आणि also suppose that the larger number is y. ठीक आहे, मी अज्यूम केलंय, सपोज केलंय. आणि काय अज्यूम केलंय, काय सपोज केलंय? तर जो छोटा नंबर आहे, स्मॉलर नंबर, तो x आहे असं मी अज्यूम केलंय. दोन नंबर आहेत माझ्याकडे,
ठीक आहे. असं प्रॉब्लेममध्ये सांगितलं 2 नंबर आहे, दोन्हीची वजाबाकी 3 आहे आणि छोट्याचा डबल केला मोठ्याचा ट्रिपल केला तर त्यांची बेरीज 19 आहे असं दिलंय. तर मला काहीतरी तर मानणं, सपोज करणं, इक्वेशन फ्रेम करण्यासाठी, इक्वेशन फॉर्म करण्यासाठी काहीतरी ॲज्युम करणं गरजेचं आहे. मग मी काय ॲज्युम केलं तर तो छोटा नंबर आहे त्याला मी x आहे असं ॲज्युम केलं आणि जो मोठा नंबर आहे त्याला मी y आहे असं ॲज्युम केलं. तर आता ही जी फर्स्ट कंडिशन आहे, पहिल्या कंडिशननुसार अकॉर्डिंग टू कंडिशन 1, पहिली कंडिशन काय आहे, 2 नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे याचं मिनिंग काय आहे, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर डिफर म्हणजे त्यांचा डिफरन्स वजाबाकी किती 3 आहे. आणि वजाबाकी आपण कशी करतो, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर, तर मोठा नंबर y आहे आणि छोटा नंबर x आहे. तर मोठ्या नंबरमधून जर छोटा नंबर सबट्रॅक्ट केला तर मला भेटतंय x. ठीक आहे. मी याला थोडं अजून चांगलं y मायनस एक्स इक्वल्स टू 3 हे ॲक्च्युली माझं फर्स्ट इक्वेशन आहे. त्याला मी अजून x मला अगोदर लिहायचं आहे, y नंतर लिहायचं आहे, म्हणजे मायनस एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3 हे माझं फर्स्ट इक्वेशन आहे. ठीक आहे. मायनस एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3. तर मला ह्या पहिल्या कंडिशननुसार काय भेटले, एक इक्वेशन भेटले. आता अजून एक कंडिशन माझ्याकडे बाकी आहे, सेकंड कंडिशन. त्या सेकंड कंडिशननुसार मला अजून एक इक्वेशन भेटणार आहे. सेकंड कंडिशननुसार अजून एक इक्वेशन भेटणार आहे. आणि सेकंड कंडिशन काय आहे, सम, तिथं बेरीज केली आहे, द सम, आणि कशाची, टॉईस द स्मॉलर नंबर, छोट्या नंबरचा डबल. आता छोटा नंबर कोण आहे, एक्स आहे, तर याचा डबल काय होणार, 2x होणार. छोटा नंबर x आहे त्याचा डबल तो काय होणार 2x. अँड थाईस द लार्जर नंबर, ट्रिपल, कोणाचा ट्रिपल, लार्जर नंबरचा. लार्जर नंबर कोण आहे, y, याचा ट्रिपल काय होणार 3y होणार. ह्या दोन्हीची सम. ठीक आहे. टॉईस द स्मॉलर नंबर म्हणजे ज्या छोटा नंबर x त्याचा डबल, मोठा नंबर y त्याचा ट्रिपल, ह्या दोन्हीची बेरीज 19 आहे. ठीक आहे. असं आहे प्रॉब्लेममध्ये, छोट्या नंबरचा डबल, मोठ्या नंबरचा ट्रिपल, ह्या दोन्हीची बेरीज 19 आहे असं गिवन आहे. आणि आता आपल्याला हे दोन इक्वेशन्स भेटले, दोन्ही पण लिनियर आहेत. तर आता हे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आहेत, एकाच वेळेस दोन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि आता सॉल्व्ह कसं करणार, इथं मला परत दिसतंय एक्सचा कोएफिशियंट निगेटिव्हमध्ये -1 आहे, एक्सचा कोएफिशियंट इथं 2 आहे. सिम्पली याला जर मी 2 ना मल्टिप्लाय केलं तर इथं एक्सचा कोएफिशियंट -2 होईल, इथं +2 आहे आणि ॲडिशन करून डायरेक्ट एक्स एलिमिनेट होऊन जाईल. तर मी काय करतोय मग, इथं पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट -2 आणतोय आणि -2 आणण्यासाठी मला मल्टिप्लाय करावं लागणार आहे इक्वेशन 1ला. कशाने, तर 2 ना मल्टिप्लाय इक्वेशन 1, हे जे 1 इक्वेशन आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करतोय मी, 2 ला. हे जे इक्वेशन 1 आहे त्याला मी 2 ना मल्टिप्लाय करतोय. आणि का, तर इथं -2 होईल आणि -2 झाल्यानंतर काय होईल, तर इथं सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट +2 आहे, फक्त ॲड करून एक्स एलिमिनेट होऊन जाणार आहे. त्यामुळं तर मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटतंय ती मी अगोदर लिहितोय, याला मी मल्टिप्लाय करतोय. तर इथं -1 आहे, 2 ना मल्टिप्लाय करायचं आहे तर होईल -2 इंटू एक्स, प्लस इथं 1 आहे, 2 ना मल्टिप्लाय करायचं आहे तर होईल 2 इंटू वाय, इक्वल्स टू राईट हँड साईडला 3 आहे त्याला 2 ना मल्टिप्लाय करायचं तर ते होईल 6. तर दिस इज थर्ड इक्वेशन. आताच इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये जर आपण बघितलं तर इक्वेशन 2 मध्ये एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, इक्वेशन 3 मध्ये एक्सचा कोएफिशियंट -2 आहे. सिम्पली हे दोन इक्वेशन ॲड करा, ॲड केल्यानंतर 2x -2x 0 होईल, म्हणजेच एक्स एलिमिनेट होऊन जाईल. तर 2 आणि 3 इक्वेशन मी ॲड करतोय. ॲड इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 हे ॲड करायचं आणि ॲड केल्यानंतर काय भेटतंय तर मी ते इथं लिहितो. तर काय भेटणार आहे, फर्स्ट थिंग 2x आणि -2x ॲड होणार, 2x आणि -2x ॲड झाल्यानंतर 0 होते. ठीक आहे. ॲड झाल्यानंतर 0 होणार आहे. आता काय ॲड करायचं आहे, 3y आणि 2y हे ॲड करायचं आहे. 3y आणि 2y हे जर ॲड केलं तर ते मला भेटेल 5y. ठीक आहे. 3y 2y ॲड करून 5y भेटेल. राईट हँड साईड पण ॲड करायची. राईट हँड साईड इथं सेकंड इक्वेशनमध्ये 19 आहे, थर्ड इक्वेशनमध्ये 6 आहे. ह्या दोन्ही राईट हँड साईड ॲड केल्या, 19 + 6 ते भेटेल मला 25. ठीक आहे. 0 + 5y, 0 प्लस करायचा आहे, ॲड करायचं आहे. कशामध्ये ॲड करायचं आहे, 5y मध्ये. 0 तुम्ही कशामध्ये पण ॲड करा, ॲडिशन तीच राहणार आहे ज्याच्यामध्ये ॲड करता त्याच्यामध्ये. तर 5y इक्वल्स टू 25. ठीक आहे. तर y इक्वल्स टू काय होईल, हा 25ला डिवाइड होईल, कोण 5. सर
y इक्वल्स टू 5, सिम्पली y इक्वल्स टू 5. कशामुळं तर y इक्वल्स टू 25 डिवायडेड बाय 5. y इक्वल्स टू काय होणार आहे 5y इक्वल्स टू 25 म्हणजेच y इक्वल्स टू 25 डिवाइड बाय 5. तर 25ला 5ने भागायचं आहे तर y इक्वल्स टू 5 भेटून जाईल. y इक्वल्स टू 5 भेटला आहे. आता x लागतोय. x तर कशामध्ये पहा इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे, इक्वेशन 3 आहे, कशामध्ये पण पुट करा, कशामध्ये पण पुट करा. काय y इक्वल्स टू 5 तुम्हाला x भेटून जाईल. मी इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. पुट y इक्वल्स टू 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये मी y इक्वल्स टू 5 पुट करतोय. मग काय होईल -x तर इथं आहे प्लस y आहे आणि y ची व्हॅल्यू 5 आहे राईट हँड साईडला इक्वल्स टू 3. -x प्लस y आणि y ची व्हॅल्यू मी 5 पुट करतोय तर -x प्लस 5 इक्वल्स टू 3. हा -x मी राईट हँड साईडला शिफ्ट करतोय तर लेफ्ट हँड साईडला फक्त 5 राहील इक्वल्स टू 3 प्लस x होऊन जाईल. ठीक आहे, हा x पॉझिटिव्ह होईल. आता हा 3 जो राईट हँड साईडला आहे तो मी लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करतोय तर तो सबट्रॅक्ट होणार आहे कारण इकडे तो पॉझिटिव्ह आहे. तर 5 मधून सबट्रॅक्ट होईल तर 5 - 3 म्हणजे 2 इक्वल्स टू x म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आली आहे, y ची व्हॅल्यू 5 आली आहे. तर आपल्याला काय करायचं होतं फाइंड द नंबर्स. ते 2 नंबर फाइंड आउट करायचे होते आणि ते 2 नंबर काय आहेत 2 आणि 5. तर आपल्याला गिव्हन काय होतं 2 नंबर्स दिलेले होते, त्या दोन्हीचा डिफरन्स, दोन्हीची वजाबाकी आणि वजाबाकी म्हणजे मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट केल्यानंतर. ठीक आहे, त्याला डिफरन्स म्हणते. तर आपण जे 2 नंबर्स होते त्या 2 नंबरचा डिफरन्स 3 होता. पहा मोठा नंबर 5 आलाय आपला, छोटा नंबर 2 आलाय. या दोन्हीचा जर आपण डिफरन्स बघितला तर तो 3 आहे. ठीक आहे, पहिली कंडिशन सॅटिस्फाय होती. आणि दुसरी कंडिशन काय आहे सम. आणि कशाची सम टॉईस द स्मॉलर नंबर. याचा जर तुम्ही डबल केला, छोट्या नंबरचा डबल तो होईल 4, छोट्या नंबरचा डबल होईल 4. मोठ्या नंबरचा जर ट्रिपल केला, मोठ्या नंबरचा ट्रिपल केला म्हणजे 3 न मल्टिप्लाय केला तर तो होईल 15 आणि हे 2 जर ॲड केले तर ते 19 होते. इथंच सेकंड कंडिशन काय होती सम कोणाची टॉईस द स्मॉलर नंबर. छोट्या नंबरचा डबल हा आहे छोटा नंबर आपण फाइंड आउट केलेला, याचा डबल 4 होतोय. लार्जर नंबरचा ट्रिपल, लार्जर नंबर 5 आहे याचा ट्रिपल जर केला 3 न मल्टिप्लाय केलं तर 15 होईल आणि ह्या दोन्हीची सम 19 होती. म्हणजे ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स ज्या अकॉर्डिंग टू आपण इक्वेशन फॉर्म केले त्या सॅटिस्फाय पण होतं. त्यामुळे हे जे ॲन्सर आले ते ॲन्सर पण करेक्टच आहे कारण त्यांनी सगळ्या कंडिशन्स पण सॅटिस्फाय केले. ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण 2 वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि हे कसे तर इक्वेशन फ्रेम करून त्याच्यानंतर सॉल्व्ह केलेले आहेत. उद्याचे अजून आपण याच्यावर 1-2 लेक्चर घेणारच आहेत कारण मोठं आर्टिकल आहे ॲप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. तर अजून 2 लेक्चर आपण त्याच्यामध्ये प्रत्येकाच्यामध्ये 2-2, 3-3 एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं स्टॉप करू. तर आपण नेक्स्ट लेक्चरला अजून काही एक्झाम्पल्स कंटिन्यू करू. ठीक आहे, स्टॉप करू इथं. थँक्यू.